स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या माध्यमाने 1,80,000 जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे. यामध्ये जागा किती येणार आहेत आणि कधी येणार आहे, भरती कधी कंप्लीट होणार आहे याबद्दल आपण अजूनही साशंक आहोत. याबद्दल नेमकं अपडेट काय असणार आहे याकरिता हा व्हिडिओ बनवतो आहे. आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की 1,80,000 विद्यार्थ्यांनी आपण फॉर्म भरलेले आहेत. स्पर्धासुद्धा कमी आहे, परंतु हे जे जागा आहेत ज्या 15,000पेक्षा जास्त जागा येणार आहेत. या संदर्भात आपल्याला वर्तमानपत्रात बातमीसुद्धा आपल्याला दिसली आहेत. आणि सध्या विधानसभेमध्ये जे काही अर्थसंकल्पीय जो अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनात सुद्धा पंकज भोयर असतील आपले मंत्री किंवा दादाजी भुसे असेल किंवा इतर मंत्री असतील, त्यांनी लक्षवेधी लावून या संदर्भात सुद्धा प्रश्न विचारणा केलेत आणि यात मंत्री महोदयांनी सुद्धा उत्तर दिलेले आहेत. यावरून असं दिसून येते की जागा ज्या आहेत त्या जागा वाढणार आहेत आणि या 15,000पेक्षा जास्त जागा म्हणजे 30,000पेक्षा जास्त जागा येण्याकरिता आपण वारंवार याच्यासाठी संघर्ष करतो आहे. एल्गार आंदोलनाच्या माध्यमातून संदीप कांबळे सर असतील, बालूसा माने मॅडम असतील किंवा देशपांडे सर असेल किंवा देशमुख सर असेल, या माध्यमातून विविध नेते मंडळी ही महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी काम करीत आहेत. यामध्ये आपण सर्वांनी सपोर्ट करतच आहोत, परंतु यांच्या मागे सुद्धा असणं गरजेचं आहे, जे की सर्वांचं एकच मत आहे की जास्तीत जास्त जागा येणे. आणि हा जो कट ऑफ आहे, हा कट ऑफ 2 अंकी कट ऑफ कसा येईल हे सर्वांना गरजेचं आहे. आणि या शिक्षक भरतीमध्ये हा सर्वांचा शिक्षक भरतीमधला हा सुवर्ण काळ असेल की याच वेळेला सर्व विद्यार्थी लागले पाहिजेत. मग यात जागा वाढण्यासंदर्भातले 2 ते 3 मुद्दे आहेत जे महत्त्वाचे मुद्दे आहेत. आपल्या सर्वांना माहिती की आत्ता जी भरती झालेली आहे 10 वर्षानंतर केंद्रप्रमुखाची भरती, आणि यामध्ये 2,400पेक्षा जास्त जागा या ठिकाणी भरलेल्या आहेत. म्हणजे ते 2,400 जागा आणि सोबतच जे पदोन्नतीच्या माध्यमातून ज्या केंद्रप्रमुख भरती झाली, विस्तार अधिकारी भरती झाली, यामधले सुद्धा 2,400पेक्षा जास्त जागा, अशा 4,800पेक्षा जास्त जागा या पदोन्नती आणि केंद्रप्रमुख भरतीमध्ये झालेल्या आहेत. म्हणजे या जागा 4,800 जागा ह्या आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठीच उपलब्ध झालेल्या आहेत. आणि या ज्या जागा आता रिक्त असणार आहेत ह्या जागासुद्धा पवित्र पोर्टलला येणार आहेत. हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा असा की कला, क्रीडा आणि शारीरिक शिक्षणचे जे शिक्षक होते त्याचीसुद्धा आम्ही पूर्ण भरती करू आणि हे सुद्धा आपल्या मागणीमध्ये होतं. दुसरी गोष्ट अशी की जे कोकण पॅटर्न आहे, हा कोकण पॅटर्नसुद्धा संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू करण्यात यावा, कारण केसरकरांनीही हे कोकणातले असल्यामुळे त्यांनी कोकण पॅटर्न स्वतःच्या या विभागासाठी लागू केला. तर हा जो कोकण पॅटर्न आहे हा संपूर्ण महाराष्ट्रातील विभागांसाठी लागू व्हावा ही सुद्धा आपली मागणी होती. आणि या मागणीतून जर जागा वाढल्यात किंवा या सर्व गोष्टी झाल्या तर यासाठी आपला फायदा होणार आहे. तिसरा मुद्दा असा की ज्या भरती करणारे जे काही खाजगी संस्था आहेत, या खाजगी संस्थांमध्ये आत्ताच मला एक औरंगाबाद संभाजीनगरवरून फोन आलेला आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की त्यांच्या वाईफ ही अनुकंपामधून 2022ला लागलेली आणि त्यांची जी निवड आहे त्यांची निवड ऑर्डरवरती निवड त्यांची दाखवलेली होती. 6वी ते 8वी ते 10वी करता त्यांची निवड झाली, परंतु ज्या वेळेला आता संच मान्यता ज्या वेळेला संस्थेला मागण्यात आलेला त्यावेळेला मात्र संस्था चालकांनी किंवा मुख्याध्यापकांनी त्यांना 6वी ते 8वी करिता त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे या ज्या अनुकंपातून लागलेल्या ज्या काही महिला आहेत त्यांना TET ही बंधनकारक आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे सुप्रीम कोर्टाने दिलेला जो आदेश आहे, जो ऑक्टोबरला आदेश दिला आणि त्या माध्यमातून संपूर्ण शिक्षकांना ही अनिवार्य TET करण्यात आलेली आहे. तर असा जाचक ज्या गोष्टी आहेत या संस्था चालक आपल्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात करत आहेत. तसे चुकीच्या धोरणाच्या माध्यमातून ज्यांच्याकडून अशा अपेक्षा नसणाऱ्या ज्या संस्था असतील तर त्यांची सुद्धा तुम्ही दादाजी भुसे यांच्याकडे कंप्लेंट करू शकता. आणि त्यांनी जी समिती आता गठीत केलेली आहे या समितीमध्ये या सर्व संस्था चालकांचा काय होणार आहे, पर्दाफाश होणार आहे. मग यातून जे काही बोगस शिक्षक भरती किंवा पवित्र पोर्टलच्या आडून जे शिक्षक लागलेले आहे त्यांना या ठिकाणी घरी जावं लागेल, म्हणजे त्यांना काढल्या जाणार आहे. आणि या माध्यमातून ज्या काही जागा रिक्त होतील त्यासुद्धा जागा आपल्या सर्व पवित्र पोर्टलसाठी लागू होणार आहेत किंवा येणार आहेत. अशा पद्धतीनं या 3ही मुद्द्यांच्या आधारे मी तुम्हाला सांगतो आहे की ही जी भरती आहे ही भरती जरी 15,000ची भरती म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलं तरी असते, तरी 30,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांसाठी किंवा जाहिरातीमध्ये जाहिरात येणं हे आपला महत्त्वाचा उद्देश असणार आहे. आणि त्याच्यासाठी आपण त्याचं काम करतो आहे, बांधील आहोत आपण, कारण विद्यार्थ्यांसाठी मदत करणं हे आपलं कर्तव्य असणार आहे. त्यात एल्गार आंदोलनाच्या माध्यमातून संदीप कांबळे सर काम करतायत, आपलं त्यांचा सपोर्ट असणार आहे. अब्दुल गनी सर असतील, वेगवेगळ्या माध्यमातून सर्वजण काम करत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हेच आजचं अपडेट होतं. यामध्ये तुम्हाला नेमकं या व्हिडिओबद्दल काय वाटतं, तुम्हाला ह्या 3 मुद्दे सांगितले याच्याबद्दल नेमकं काय वाटतं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.